जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात शुक्रवारी सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वादाचे हिंसक रूप समोर आले असून 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे। 2 दिवसापूर्वी झालेल्या वादाच्या रागातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली असून ही घटना अयोध्यानगर परिसरातील एका शाळेजवळ शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता घडली आहे। या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या बरगडीजवळ गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेनंतर या परिसरात मोठी खळबळ उडाली। जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांसमोर तक्रार करण्याची भूमिका घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे। या संदर्भात जखमी मुलाचे वडील यांनी याबाबत अधिक माहिती दिली। दादा, काय घटना आहे नेमकी? काय घटना घडली आज सकाळी? माझा मुलगा 10वी मध्ये शिकतो, इथं 10वीच्या कक्षामध्ये। त्याच्या 10वी मध्ये बरेचसे विद्यार्थी शिकतात, त्यापैकी एक मुलगा विशेष गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा आहे। आतापर्यंत त्याने 2-3 वेळा असे इन्सिडेंट शाळेमध्ये म्हणा की परिसरात असे घडवलेले आहेत। आणि 2 दिवसापूर्वी त्याने शाळेत माझ्या मुलाला काही किरकोळ कारणावरून, लात लागण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण केली। तर ते त्याच्या वडिलांसमक्ष आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या समक्ष आणि शाळेचे जे पीटीचे शिक्षक असतील, इतर शिक्षक वृंद असतील, त्यांच्या समक्ष आम्ही त्याला समज देण्याचा प्रयत्न केला। तरी तो त्यांच्या समक्ष असा म्हणतोय की मी त्याला पुन्हा मारेल। आता तो पुन्हा मारेल असं वाटलं नव्हतं की ह्या स्वरूपाचं मारेल। तर आज सकाळी जसं मी माझ्या मुलाला दररोज शाळेमध्ये सोडतो, क्लासला सकाळी तो 7ला जातो आणि शाळेची क्लास 7ला चालू होऊन ती 10:30ला संपते। 10:30 वाजता तो बरोबर BUN रायसोनी शाळेमध्ये जातो। तर शाळा ते क्लास या मध्यंतरीच्या परिसरात म्हटलं म्हणजे श्रीराम मंदिराच्या समोर एकदम, तर पाठीमागून येऊन त्याने चॉपर असं जोरात घातलं त्याच्या छातीमध्ये, छातीच्या खाली बरगडीच्या जवळ, आणि घालून असं गोल फिरवलं आणि काही करण्याच्या आत प्रचंड रक्तबंबाळ अवस्थेमध्ये मुलगा खाली कोसळला। आणि तिथं तातडीनं कोणतरी एक सजग नागरिक होता, त्याने माझ्या मुलाला उचललं आणि तिथं जवळ असलेल्या एका हॉस्पिटल क्लिनिकमध्ये दाखल केलं आणि तिथून त्याला तात्पुरत्या स्वरूपात रक्त थांबवण्यात आलं। थांबवून त्याला आता सिव्हिलमध्ये आणलेलं आहे। सिव्हिलमध्ये आणल्यावर त्याची आता CT स्कॅन MRIची ती प्रोसेस सुरू आहे। मारेकऱ्याचं नाव माहिती? मारेकऱ्याचं नाव म्हटलं जे शाळेचा विद्यार्थी आहे तो गुन्हेगार प्रवृत्तीचा। जुना वाद नव्हता, हे असं शाळेतलं किरकोळ भांडण। कितवीमध्ये मुलगा माझा 10वी मध्ये आणि समोरचा मुलगा पण 10वी मध्ये। शाळा ती BUN रायसोनी शाळा। आज एक घटना कुठे घडली? शाळेच्या परिसरामध्ये घडली, श्रीराम मंदिराच्या जवळ। आणि मी शाळावासियांना, शाळेच्या शिक्षकांना, शाळेच्या मुख्याध्यापकांना, शाळेच्या संचालकांना हे सांगू इच्छितो की जे विद्यार्थी शाळेमध्ये शिकायला येतात त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय उपाययोजना करतात। जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा असे हिंसक वृत्तीचे विद्यार्थी आहेत त्यांचे दप्तर शाळेमध्ये तपासले गेले पाहिजे, जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला असा एक बळी जाणार नाही कोणाचा असा। आज माझं दैवत बलवत्तर की माझ्या मुलाच्या खाली आतड्याला फाटलं नाही आणि त्याचा जीव जाता जाता वाचला थोडक्यामध्ये। आणि आमच्या MIDC परिसरामध्ये ही हद्द MIDCचीच हद्द आहे। त्या MIDCच्या हद्दीमध्ये सर्रासपणे चॉपर हल्ले, चाकू हल्ले सर्रासपणे चालतात। माझं SP साहेबांना कळकळीची नम्र विनंती, त्यांना दंडवत घालून आवाहन आहे की त्यांनी MIDC परिसरावरती विशेष लक्ष घालावं आणि MIDCचे जे PI साहेब आहेत त्यांना जे काही त्यांना जी सूचना द्यायची असेल त्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने द्याव्यात। पण ही गुन्हेगारी त्यांनी थांबवावी त्या परिसरातली। पोलिसात तक्रार दिली का तुम्ही? पोलिसात तक्रार मी स्पॉटवर डायल 112वरती फोन केलेला होता आणि तिथले जे कर्तव्यदक्ष अधिकारी होते ते तातडीने त्या ठिकाणी आलेले होते आणि आता पोलीस कारवाई सुरू झालेली आहे।